मुखपत्र श्रोते जवळजवळ नाव कोणते असतात ते 15-20 श्रोत्यांच्या समोर एखादा कार्यक्रम जर होतो किंवा हा कार्यक्रम किती दयनीय आहे हे दिसतं जाणवतं आपल्याला. युगवाणीचं मुखपत्र म्हणून विदर्भ साहित्य संघाचं मुखपत्र म्हणून आपण युगवाणीला समोर ठेवतो. प्रत्येक साहित्य संस्थेचं एक मुखपत्र असतं. नागपूरचं जे विदर्भ साहित्य संघ आहे त्याचं मुखपत्र युगवाणी आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचं मुखपत्र जे प्रतिष्ठान आहे. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचं मुखपत्र महाराष्ट्र साहित्य पत्रिका आहे आणि मुंबई मराठी साहित्य संघाचं मुखपत्र साहित्य आहे. साधारणतः हे जे विभागवार अशा ज्या संस्था आहेत या संस्थांच्या या मुखपत्रातून विभागवार त्या विभागातील साहित्यिकांना प्राधान्य दिलं जातं. सध्याची परिस्थिती अशी आहे की या मुखपत्राचे जे सन्मान्य संपादक आहेत ते संपादक केवळ आपल्या महाराष्ट्रातल्या एका पंपूला सातत्याने या युगांमध्ये छापतं प्रकाशित करतं त्याचं साहित्य. नावाला एखादा दुसरा इथला एखादा लेखक असतो. त्यामुळं इथल्या अनेक लेखकांचं साहित्य ज्या अपेक्षेने युगाकडे पाहतात त्या पद्धतीनं छापलं जात नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की विदर्भ साहित्य विदर्भामध्ये चांगले लेखकच नाही. आता विदर्भाला एवढी मोठी साहित्य परंपरा मिळालेली आहे लाभलेली आहे आणि विदर्भातील जे नव्या चाळीवेगळ्या नव्या ऊर्जेला लिहिणारे जे लेखक आहेत ते जर आपण बघितले त्यात महाराष्ट्राच्या एकूणच महाराष्ट्र साहित्याच्या महाराष्ट्राच्या साहित्य प्रवाहाच्या मध्यभागी येऊन मिळालेले आहेत आणि त्यांनी जे काम केलेलं आहे ते निश्चितपणे ज्याला आपण काय म्हणतो स्पृहणीय कौतुकास्पद असं काम आहे. पण तरी या मंडळींचं साहित्य या मुखपत्रामध्ये प्रकाशित होत नाही आणि या मुखपत्रावर कोणाचाही काय म्हणतात की वचन नाही आहे. ज्या पद्धतीनं असं मुखपत्र साहित्य आलं की संपादक छापतात. प्रत्येक साहित्य संस्थेच्या मुखपत्राचे संपादक मंडळ असतं आणि तिथे तुम्ही जर युगवाणी जर बघितलं तर संपादक मंडळ नाही. संपादक मंडळ साधारणतः एक प्लॅनिंग करतो योजना असतं की असा असं राहावं. पण इथे एक खाली कारभार आहे. आणखी दुसरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे विदर्भ साहित्य संघाचे विश्वस्त त्याच्यावर दिलं ना त्यात नाव दिलं नाहीये. नाव सांगतो डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम हे विदर्भ साहित्य संघाचे विश्वस्त होते आणि विश्वस्ताचं पद हे अध्यक्षांच्या पदापेक्षा मोठं असतं. या विश्वस्तांना भारत सरकारचा पद्मश्री किताब मिळाला. त्यांच्या कार्यामध्ये त्यांच्या अतुल्य कार्यासाठी त्यांना भारत सरकारचा पद्मश्री हा अत्यंत सन्मानाचा किताब जो आपण समजतो तो मिळाला. या सन्मानाचा साधा उल्लेख सुद्धा कुठे युगवाणीने केला नाही. मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून निवडला गेलो. प्रत्येक संस्थेच्या मुखपत्रामध्ये युगवाणी सोडून माझ्यावर लेख आले, माझ्यावर विशेषांक प्रकाशित झाले, मुखपृष्ठावर माझे फोटो छापले गेले. पण विदर्भ साहित्य संघाच्या युगवाणीमध्ये साधा उल्लेख सुद्धा नाही. हा जो चौथी मत्सर सुरू आहे या चौथी मत्सरामुळे विदर्भ साहित्य संघाचे जसं कडबोड झालेला आहे आणि या कडबोडाचा परिणाम हा संबंध या पद्धतीने झालेला आहे. आम्ही ज्या ऊर्जेनं आणि ज्या हेतूनं उभे राहिलेलो आहोत तर हे पॅनल निवडून येईल की नाही, या पॅनलला कोण मत देतं इथपासून तर हे पॅनल दुसऱ्या पॅनलला काय झालेलं आहे त्यांच्याकडे गेलेल्या